नमस्कार, मी डॉक्टर दीपक कोडगिरे. आपल्यासोबत आज सादिक पटेल आहेत. पटेल साहेब, आपल्याकडे तुम्ही कधीपासून येत आहे साधारण? मी साधारण 2017 पासून. 2017 पासून तेव्हा आपली भरपूर जनावरं पण होती. 24 जनावर होती. मग तुम्ही आपल्याकडचे जे औषध वापरला किंवा घरगुती उपायाचा तुम्हाला काय काय फायदा झाला पहिला सांगा. मी सुरुवातीला कसं होतं, आता तुम्हाला माहितीच आहेत आपल्या सगळ्या एरियामधले डॉक्टर म्हणजे सगळे एकदम क्लोज आहेत. बरोबर. सगळ्यांचं ट्रीटमेंट कसं झालं, ते सगळं इंजेक्शन आणि इंजेक्टेबलच मॅक्झिमम सगळं होतं. मग त्यानंतर आमच्या काकाने सांगितलं की बाबा कोडगिरे यांच्याकडे जा म्हणून. ते आल्यानंतर मग सुरुवातीला ते घरगुती उपाय, मग आपले हे होमिओपॅथिक. मग ते कसं आहे, 1000 रुपयाचं औषध स्टँडर्ड असते, ही 100 रुपयाचं औषध कुठंतरी घालायला थोडंसं माणूस कचवं असते. मग ज्यावेळी थोडं सिरियसली त्याच्यावरती घेतलं मी, मग ते कळायला लागलं की हा ह्याच्यामध्ये आहे. मला माझ्या गोट्यावरती जवळजवळ आता माझा 8-9 वर्ष गोटा होता. 2017 पासून तरी माझ्या गोट्यामध्ये मास्टर्डीचा प्रकार कधी नाही झाला. कधीच नाही, एक देखील नाही. आणि असं पण नाही की गाई माझ्या कुठेतरी 8 लिटर 10 लिटर दूध असं असेल म्हणून. पहिला रुचा माझ्या 24+ लिटर होता. आणि थर्ड लॅक्टेशनमध्ये माझ्या 38-39 लिटरच्या गाई होत्या. बरोबर. तेवढं असून देखील कधीच एक दिवस देखील माझ्या कधी त्याचं कारण काय नेमकं नाही. याचं कारण म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, आता डॉक्टरलाच आपण सगळं सांगायचं म्हणजे हे चुकीचं आहे. सांगा तरी कसं आहे, आता तुम्ही सगळं डॉक्टरने सांगितलं लिंबाचं. बरोबर. आपण लिंबाचं की थोडंसं एखाद्या वेळी कास थोडं सुजलं म्हणा किंवा तसं थोडी थान सुजलं म्हणा, त्यावेळी लिंबू असतं, ते लिंबूचे आपण बारीक तुकडे करून जनावर लगेच खायला घालायला भेटतं. मग त्याच्यामुळे कसं व्हायला की वाढायचं प्रमाण थांबायचं जागेवर. मास्टर्डीज वाढायचं प्रमाण थांबते. मास्टर्डीज म्हणजे असं बंद होत नाही, पण मास्टर्डीज वाढायचं प्रमाण कमी होते. त्यानंतर आपलं हायर ट्रीटमेंट केल्यानंतर लगेच प्रोटीनला तिसऱ्या दिवशी म्हणजे माझं मास्टर्डीज कधी असं म्हणजे हेच वाटायचं नाही. मग त्यानंतर मला वाटतं 17ला चालू केलं आपण. एक 6 महिने आपण थोडे कासांचं थोडे मास्टर्डीचं प्रकार होतं. त्यानंतर मध्ये कधी मला मास्टर्डीचं कधी नाही वाटलं की घ्यायचं. बरोबर. त्यानंतर मग आपण कालवडी तयार करत होतो. बरोबर. कालवडी ते हाडवाडीचं औषध. बरोबर. मग ते सरांनी सांगितलेलं ते 10 दिवसाला ते म्हणजे मिनरल मिक्सचर म्हणा, मिनरल मिक्सचरचं फायदे काय, मिनरल मिक्सचरचं सांगितलं. त्यानंतर मग ते कालवडीनं मग बेस्ट गाफ वगैरे सगळे नंतर आले, त्यावेळी ते हे चालू केलं. मग शेंगपेड म्हणा, त्या हिशोबाने माझ्या 14 ते 16 महिन्यामध्ये माझ्या कालवडी म्हणजे असं भरवून 3-3 महिन्याच्या गाभण राहायच्या. 16 महिन्यामध्ये जवळपास सरांच्या गाव राहायच्या. आणि मुद्दाम कसं त्या 10व्या महिन्या 11व्या महिन्यामध्ये माझ्याला यायच्या, हिटला यायच्या त्या, पण कधी मी त्यांना भरवायचो नाही. कारण त्यांना आणि परत मी 3 ते 4 महिने थोडंसं पिरियड त्यांना लांब. आपण जे सांगितलं तुम्ही सगळ्या गोष्टी ते पाळत होय. कारण कसं आहे माहिती की लवकर भरवणं म्हणजे ते त्याची पूर्ण वाढ तर व्हायला पाहिजे. त्यामुळेच माझं कधी नाही 24 लिटरच्या खाली पहिला रू कधी नाही पिळलं. पहिला रू पण 24-24.5 अजून पण रेकॉर्ड माझ्यावरती आहे. मग सरांनी सांगितलं की थोडंसं ब्रीडवरती लक्ष द्या. मग मी सिमेंट जे होतं की नाही, ते सिमेंट पण मी डायरेक्ट चितळेमधूनच मागवायचं तिथं. मग ते चित्र मागून ते सिमेंट मग काय असेल ते व्यवस्थित हे करून माझ्या त्यावेळेच्या 6-6 महिन्याच्या कालवडी जवळजवळ 50-50, 60-60 हजारला माझी मागणी येत होती. बरोबर. मी कधी नाही दिले त्या कालवडी. माझं स्वतःचं ब्रीड स्वतः तयार केलं. मग तुम्ही ते स्वतः ती बोटावरती कधी केलंस ना चालू करतो. मग आमचं दोघांचं जे कुठंतरी आहे की नाही काय थोडे दवाखाना वर्धा तालुक्याला बसून जर गॅप पडला होता. बऱ्याच दिवसानंतर त्याने आले. मग त्यांच्या जुन्या सगळ्या आठवणी काय काय घरगुती उपाय काय करायचे ते सगळं चौदी म्हणलं लोकांना. व्हिडिओ चालूच आहेत की चालूच. काल काय आज काय काल पडल्यात ना व्हिडिओ आल्या. बरोबर. काय ग्रुप व्हॉट्सअपला एक आलाय, त्याच्यानंतर फेसबुकला बघितला का व्हिडिओ? पण कशाचा व्हिडिओ बघितला? बघा आता एक तांबवाचा आलाय. तांबवाचा बघितला? ते व्हॉट्सअपला आलाय. त्याच्यानंतर दुसरा बघितलं काय काय 4-5 आलं. तेवढं ध्यानात नाही. लोक तांबवाला औषध मारतात. सरांनी सांगितलं चुना मारा. बरोबर. तांबवाचा विषयच नाही. जरासं आपण 2 मिनिटं काय कुठलं निवडी करून की नाही. तांबवासाठी आपण बऱ्याच वेळी आयुर्मेक्टिन वगैरे बाकीचे इंजेक्शन वापरतोय. तर आपल्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं? चुन्याची निवळी. आपल्या चुन्याची निवळी असते की नाही, ती चुन्याची निवळी काढून की नाही, ते आपण त्यामध्ये मी कसं करायचो, सरांनी सांगितलेलं की चुना घ्या, पाणी मिक्स करा 10 लिटर, ते वरचं चुन्याची निवळी घ्या, त्यात गूळ घाला
आणि थोडंसं मीठ घालायचो आणि गुळ घालायचो आणि ते पाणी ते भरड्यात घालायचो. राहिलेला चुना आहे ते चुना पूर्ण ह्याला बरोबर आहे. म्हणजे चुन्याची निवडी कॅल्शियम वाढायचं ते पण वापरायचा आणि खाली राहिलेला ते हे आहे ते बोटाला ते मारून टाकायचं. म्हणजे आम्ही पण व्हिडिओ सांगितलेले नाही, आम्हाला पण लक्षात नाही खालचं काय करायचं, तुम्हीच सांगितलं. असंच असतं नाही मध्ये या बेसिक गोष्टी ज्या आहेत का नाही, या बेसिक गोष्टी मी कधी विसरलोच नाही, ते कधी सोडलोच नाही. बेसिक गोष्टी ज्या आहेत की नाही म्हणून धंदा परवडला. बरोबर आहे. कारण की लोक सगळेजण म्हणायचे दूध धंदा परवडत नाही म्हणून. मी टोटली म्हणजे या गोष्टीच्या अगेन्स्टच आहे. दूध धंदासारखा धंदाच नाही. सादिक पटेलांचं एक म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सादिक पटेल हे स्वतः इंजिनियर आहेत. होय, इंजिनियर 7 वर्ष आम्ही सर्व्हिस केलेली आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि ह्या 7 वर्षानंतर त्यांनी दूध धंदा चालू केला आणि दूध धंदा यशस्वीपणे पार पडलेला आहे. त्यांनी तिघं पण भाऊ जे आहेत, काय काय एक बीकॉम होतं ना, एमकॉम कोण, एक एमकॉम आहे, एमकॉम, तुम्ही एमए होता ना, मी एमए, तुम्ही टीचर होणार आहे. तर हे तिन्ही पण स्वतः ग्रॅज्युएटेड असून त्यांनी धंदा करत आणि बारक्या बारक्या गोष्टी त्यांनी आपल्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून असतील किंवा ज्या आहेत त्या पाळल्यामुळं आज भागात आपले चांगले शेतकरी म्हणता येणार नाही, लई मोठे गोटेवाले तसं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. ओके.